कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। द ग्रेट मराठा म्हणून ज्यांना संपूर्ण कोकणच नव्हे तर महाराष्ट्रात ओळखले जायचे, ज्यांनी छातीला माती लावून लोकांच्या हितासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची केला, अशा निधड्या छातीच्या वाघाने केशवराव भोसले यांनी काल दिनांक 23 सप्टेंबर रोजी वयाच्या 82व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय। त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे खेड तालुक्यात शोक व्यक्त केला जातोय, तर जिगरबाज बहादर लढवय्या हरपल्याच्या प्रतिक्रिया देखील सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत। केशवराव भोसले हे खेड तालुका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष होते। मुंबई येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा रक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले होते। 1990 साली त्यांनी प्रथम खेडमधून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती, मात्र त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला स्वतःहून वाहून घेतले होते। केशवराव भोसले या नावाचा दरारा आणि जिगरबाजपणा खेडसह संपूर्ण कोकणातल्या जनतेला कायम लक्षात राहील। केशवराव भोसले यांची भाषण करण्याची आणि वागण्याची स्टाईल हटके होती। त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोकांची नेहमीच गर्दी होत होती। पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरे बूट आणि कपाळावर उभा गंध असे भारदस्त व्यक्तिमत्व त्यांचे होते। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार केला होता। विधानसभेला देखील त्यांची भूमिका महत्त्वाचीच राहणार होती। त्यांनी मेळावा देखील घेतला होता। पत्रकार परिषदेत देखील त्यांनी मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना स्थानिक कोकणातील काही मराठा नेत्यांनी विरोध केलेला असताना देखील कोकणातून जाहीर पाठिंबा दिला होता। त्यांच्या निधनामुळे खेडसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे।